बघा ना, माणूस किती मोठा झाला तरी निसर्गाच्या एका क्षणापुढे ना त्याची ताकद किती छोटी आहे ना, हे नेपाळने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंबाचं आयुष्य ना एका क्षणातच बदलून टाकलं. कालपर्यंत ज्यांच्या घरात हसू होतं ना, ज्यांच्या घरात स्वप्न होती, ज्यांनी उद्यासाठी काहीतरी साठवून ठेवलं होतं, आज त्यांच्यासमोर फक्त अनिश्चितताच आहे. आणि खरं सांगायचं तर ना, ही घटना ना आपल्याला एक प्रश्न विचारते. आपण आयुष्यात नेमकं काय कमवतोय? पैसा, मोठं घर, गाडी, मान-सन्मान हे सगळं महत्त्वाचं आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे माणुसकीनं जगणं. बघा ना, आज आपण छोट्याशा गोष्टींवर कुणाशी ना बोलणं बंद करतो. एखाद्याला खमी लेखतो. पैशांचा, पदाचा, सौंदर्याचा आणि यशाचा अहंकार करतो. पण निसर्गासमोर ना पैसा मोठा, ना पद मोठं, ना अहंकार मोठा. शेवटी माणूस म्हणून आपण किती मोठे आहोत ना हेच महत्त्वाचं आहे. म्हणून ना मला तुम्हाला हे नक्की सांगावंसं वाटतं. तुम्ही ज्यांच्यावर नाराज आहात ना, शक्य असेल ना तर त्यांच्याशी आजच बोला. ज्यांना आपण दुखावलं आहे, मनापासून त्यांची माफी मागा. आई-वडिलांना वेळ द्या, मुलांना प्रेम द्या. जवळच्या माणसांना आपली किंमत समजण्याआधीच त्यांची किंमत ओळखा. कारण बघा ना, उद्या बोलू असं म्हणता उद्या आपल्या हातात असेलच असं नाही. नेपाळमध्ये ज्यांनी आपली माणसं गमावली ना, त्यांचं घर उद्ध्वस्त झालं. त्यांच्यासाठी ना एक मनापासून आपण प्रार्थना करूया. आणि या सगळ्यातून ना आपल्यासाठी एक संदेश आहे. बघा, अहंकार कमी करा, माणुसकी वाढवा, पैसा कमवा पण नाती गमवू नका. मोठं व्हा पण माणूस पण त्याहूनही मोठं ठेवा. कारण आयुष्य किती मोठं आहे ना हे आपल्या हातात नाही, पण ते किती सुंदर जगायचं ना हे नक्कीच आपल्या हातात आहे. माझे हे विचार जर तुम्हाला पटत असतील ना तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या शेवटी ना मी एवढं नक्की सांगेन की माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ना एक भावना असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझे विचार जर तुम्हाला नक्की आवडत असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.